नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत कोकणामधल्या सावंतवाडीमध्ये. कोकण बदलतंय. कोकणामध्ये आतापर्यंत आपण जी घरं बांधत आलो ना, ती पारंपरिक पद्धतीने म्हणजे चिऱ्याची घरं बांधत आलो. पण ती चिऱ्याची घरं बांधायला ना कधी कधी एक दीड वर्ष लागायचं. पण आज आपण आलो आहोत ना ते रेनको बंगलोच्या सुधीर राणे सरांबरोबर आहोत. कोकणामध्ये ना सुधीर राणे सर ना 3D कन्स्ट्रक्शन पेंटिंग ही नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत आणि याच्यामध्ये ना घरं तुम्हाला ना 6 महिन्यात तर कन्फर्म बांधून मिळणार. पण सर प्रयत्न करतात की ती 3 महिन्यात पण बांधून मिळतील. आणि त्याच्यामध्ये जी आपण चिऱ्याची घरं असतात तर त्याच्यापेक्षा पण मजबूत अशी ही घरं असणार आहेत आणि त्याचबरोबर लवकर फटाफट पण घरं बांधून मिळणार आहेत. सरांचाच एक नवीन प्रोजेक्ट येतोय कुडाळमध्ये. सो 144 बंगल्याची टाउनशिप आहेत ना सर. ओके. आणि रेनको बंगलोच्या सुधीर राणे सरांना तुम्ही ओळखता. सावंतवाडीमध्ये यांनी जवळजवळ 7 प्रोजेक्ट ऑलरेडी डिलिव्हर केलेले आहेत आणि यांची जी टॅगलाईन आहे, टॅगलाईन काय आहे सर आपली? आम्ही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी लोकांना चांगल्या सवयी लावतो, ज्यामुळे त्यांच्या पिढ्यानपिढ्यांना आरोग्यम धनसंपदा लाभेल. ओके. म्हणून आम्ही नुसते डेव्हलपर किंवा बिल्डर नसून आम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली हेल्दी हॅबिटॅट डेव्हलपर आहोत. ओके. सो या टेक्नॉलॉजीमुळे एन्व्हायरमेंटचा पण कसा फायदा होणार आहे ना, तर ते पण आपण समजून घेणार आहोत. सर आता इथे मागे आपण हा जो बंगला बांधतोय तर या बंगल्याबद्दल थोडं सांगाल का? हे जे तुम्हाला प्रिंटिंग होताना दिसतंय हे 3D कन्स्ट्रक्शन प्रिंटिंग हे टोटली मेड इन इंडिया आहे. तुम्हाला आतापर्यंतचे युट्यूबवर बरेच व्हिडिओ दिसतील ज्यामध्ये फॉरेनचे वगैरे व्हिडिओ आहेत. आताच्या काळात बघितलं तर लोकांना वेळ नाहीये की एक वर्ष वेटिंग टाइम ठेवून त्यानंतर घराचं पोझिशन मिळतं. तर हे जरा फास्ट म्हणजे 6 महिन्यात इनिशियली आणि नंतर मग आपल्याला साधारण 3 महिन्यापर्यंत आम्ही तो श्रिंक करण्याचा प्रयत्न करू. कारण बऱ्याचशा नवीन टेक्नॉलॉजीच्या गोष्टी तुम्हाला करताना तुमच्या लोकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल करायला लागतात. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन अडॉप्ट करून घ्यायला पाहिजेत. इथे काही इकडचे प्रॉब्लेम जे आहेत इलेक्ट्रिसिटी सारखे ते सगळे सॉल्व्ह करण्यासाठी वगैरे प्रयत्न केले पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेव्हलप करता करता हळूहळू मग तुमचं हे डेव्हलप होणार आहे. ओके. हे जे तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर, ह्या स्ट्रक्चरमध्ये हे पूर्ण वॉटरप्रूफ स्ट्रक्चर आहे आणि यामध्ये पावसाच्या पाण्याचा सिपेजचा किंवा लिकेजचा प्रॉब्लेम येणार नाहीये, जो की आपल्या कन्व्हेन्शनल काही स्ट्रक्चरमध्ये येतो. कालांतराने येतो. कोकणात आपल्याकडे हेवी रेन असतो आणि त्यामुळे तो आपल्याला जाणवतो. तसंच आणि पण याचे फायदे आहेत, ते म्हणजे हे पोकळ आहे त्यामुळे 2 वॉल येतात ह्याच्या, आतली आणि बाहेरची. ही बाहेरची वॉल आहे, यावर जो बाहेरच्या हीटचा प्रभाव असतो तो आतल्या वॉलवर ट्रान्सफर होत नाही, कारण मध्ये त्याची वॉल आहे ती संपूर्ण पोकळ आहे. ओके. सर आता ना आपण एक जे घर बांधतोय आता हे किती स्क्वेअर फीटचं घर आहे सर? हे एक छोटं 1 BHK 470 स्क्वेअर फीटचं घर आहे. ओके. आणि येणाऱ्या काळात जे आपण कुडाळमध्ये आता जी घरं बनवणार आहोत ही साधारण 500 स्क्वेअर फीट पासून ते अप टू 1400-1500 स्क्वेअर फीट पर्यंतची घरं आपण या टेक्नॉलॉजीने G+1 म्हणजे ग्राउंड +1 या पद्धतीने बनवणार आहोत. प्लस या टेक्नॉलॉजी सोबत आपण RCC फ्रेम स्ट्रक्चर पण करणार आहोत. ते पण आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये बघू की RCC फ्रेम स्ट्रक्चर कसं. आता आपण बघायला सुरुवात करूया का हे घर कसं बनतंय ते? हो हो. ओके. सो जसं तुम्हाला म्हटलं की आता हे जे घर आहे हे 3D कन्स्ट्रक्शन प्रिंटिंग या टेक्नॉलॉजीने बनवलं जात आहे. सो नक्की सर हे तुमच्या मागे जी मशीन आहे आणि त्याच्यामधून जे बाहेर पडतंय ते नक्की काय आहे सर? हे जे मटेरियल आहे ना हे पेटेंटेड मटेरियल आहे. कारण ही एवढी कमी विड्थ असून सुद्धा ह्याची स्ट्रेंथ जर तुम्ही बघितली तर हॅमर टेस्टिंग पण केलेलं आहे मटेरियल. आणि आपलं साधारण जर आपण M25 कॉन्क्रीट वगैरे वापरतो आपण, तर ह्या M25च्या अगेन्स्ट हे जर बघितलं तर M40 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे. ओके. त्यामुळे ह्याची स्ट्रेंथ नॅचरली जास्त आहे, आपल्या नॉर्मल आहे. आणि ह्याला कसं आहे एक मशीनने प्रिंट होत असल्या कारणाने त्यामध्ये तुम्हाला ह्याची फिनिशिंग बघितलं, ह्याची जी लेअरची साईज बघितली तर हे सगळं एकदम परफेक्शन आहे. ओके. सर मग आपण जी चिऱ्याची घरं आता पारंपरिक पद्धतीने बांधत आलो तर त्याची स्ट्रेंथ किती होती आणि याची स्ट्रेंथ कशी आहे? चिऱ्याच्या घरांमध्ये जे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज जे आहेत ते यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज मध्ये कव्हर होतात. ही टेक्नॉलॉजी जास्त चांगली का आहे? कारण यामध्ये स्पीड तुम्हाला जो मिळतो की आता हे स्ट्रक्चर एवढं जे उभं राहिलं हे 3 दिवसात उभं राहिलंय. कारण आपण यामध्ये RCC फ्रेमवर्क करतो आहोत त्यामुळे ह्याला थोडासा जास्त वेळ लागतो. ओके. म्हणजे जर डायरेक्ट प्रिंटिंग केलं लोड बेरिंग टाईपचं तर पूर्ण स्लॅब लेवलचं स्ट्रक्चर आहे ते 3 दिवसात प्रिंटिंग होऊन रेडी. 3 दिवसात? येस. पण आपण जे करतोय ते यामध्ये कॉलम उभे करतोय आणि मग त्याला लेंटल, मग म्हणजे पहिला प्लिन बीम तर ऑलरेडी झालेला आहे याचा, तो RCC बनवलेला आहे. तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतील कसा प्लिन बीम RCC केला. खालती जो प्लिन बीम केलेला आहे तो RCC केलेला आहे. तर तो पुढचा जो आता जो पोर्शन आहे त्यामध्ये येणार आहे की लेंटल आणि स्लॅब बीम आणि मग स्लॅब.
हा तर हे जे सगळं आहे याचा जो फ्रेम स्ट्रक्चरचा भाग आहे हा ते नॉर्मल कन्व्हेन्शनल पद्धतीने राहणार आहे. हा फक्त या वॉल्स ज्या आहेत या टेक्नॉलॉजीने राहतील. हा या पोकळ असल्यामुळे तुम्ही हा. बघाल हे पोकळ आहे भाग हा. हा तर हा पोकळ असल्यामुळे इकडे जी हीट येते बाहेरच्या बाजूला ती हा. आतमध्ये ट्रान्सफर होत नाही हा आणि आतला गारवा आहे तो तसाच राहतो. राईट. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चरचं डिझाईन आहे ओके, आणि यामध्ये वेगवेगळे शेप घेऊ शकता तुम्ही. हे झालं स्ट्रेंथ बद्दल. ओके, पण आता मी जर बघतोय की या घराचा जरा डिझाईन आहे तर ते पण म्हणजे जे कॉर्नर्स आहेत तर ते पण जरा मला युनिक दिसतात. एकदम आपले असे शार्प कॉर्नर नाहीयेत तर जरा बरोबर. कर्व कॉर्नर आहेत. तर बरोबर. आता ही जी टेक्नॉलॉजी आहे तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनची घरं पण बनवता येतील का? हो हो हो, तुम्ही जर बघितलं यामधली डिझाईनला तर अनलिमिटेड, म्हणजे तुम्ही जे डोक्यामध्ये तुमच्या असेल ते डिझाईन तुम्ही प्रिंट करू शकता. हा. आपण इथे स्विमिंग पूल पण ह्या साईटवर प्रिंट केलेलं आहे ऑलरेडी. ओके, या ठिकाणी एक स्विमिंग पूल प्रिंट केलेलं आहे. हे स्विमिंग पूलचे स्ट्रक्चर आहे. ह्या पद्धतीनेच बिल्डिंगचे पण स्ट्रक्चर होतं, फक्त ही विड्थ आहे ती थोडी जास्त असते आणि हे असंच हॉलो राहतं. पण ह्यामध्ये स्विमिंग पूलच्या स्ट्रक्चरमध्ये हे फिल केलं जाणार आहे कॉन्क्रीटने. आणि हा तुम्ही शेप बघू शकता, हा शेप टेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल आहे आणि ह्याचं फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही. हे जे तुम्ही पाहताय ही चेंजिंग रूम आहे, म्हणजे स्विमिंग पूलच्या बाहेर ही चेंजिंग रूम होणार आहे. तो पीस पण याच्या वर येणार आहे, इथून आतमध्ये येणार आणि इथे ही चेंजिंग रूम, इथे डोर येईल त्याचा. अशी ही चेंजिंग रूम आहे स्विमिंग पूलची आणि हे स्विमिंग पूल आहे, त्याची पोझिशन इथेच येणार आहे. हे प्रिंट केलं नव्हतं जाग्यावर, हे जरा वेगळं प्रिंट करून नंतर मग हे एकावर एक ठेवण्यात येत आहे. तर ते अशा पद्धतीने सुद्धा मशीन हलवायला नको म्हणून हा असा प्रकार केला होता. पण एकाच ठिकाणी प्रिंट केलं त्याचं फिनिशिंग हे असं चांगलं येतं तळापासून वरपर्यंत. त्यात पाणी भरून ठेवल्यामुळे खाली ओलं दिसतंय तुम्हाला, बाकी ते फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे. मागच्या बाजूला जो बंगला येतोय हा. त्याचा संपूर्ण हॉल आहे तो राऊंड शेपचा आहे. ओके, त्याला कर्वेचर आहे पूर्ण, पण त्यात तो खूप मोठा 4000 फुटाचा बंगला असल्या कारणाने त्याचं जस्ट फाउंडेशन लेवलला आहे तो. हा. त्यानंतर त्याचं वरचं स्ट्रक्चर प्लेन बीम वगैरे होऊन मग तो प्रिंटिंगला स्टार्ट होईल. ओके, त्याला वेगळी मशीन येणार आहे कारण हा. ती मशीन पण मोठी असेल. ओके. ही मशीन जी आहे ती छोट्या बंगल्यांसाठी आहे हा, आणि ती मशीन असेल ती G+1 स्ट्रक्चर साठी मोठी मशीन येईल. मोठी मशीन असेल. येस, तिथे छोटं किचन आहे, हॉल आहे, बेडरूम आहे, टॉयलेट बाथ आहे आणि इथे पोर्च आहे, वरांडा आहे. सो आता मी बघतोय सर, आता हे खालचं हे जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे आता किती वेळात झालं सर? हे जे वरचे 5 लेअर आहेत हा. हे साधारण तासाभरात झालेले आहेत, तासा हा. दीड तासात झालेले 5 लेअर आहेत. हा आणि हे थोडेसे असं बघितलं तर ओले आहेत आता, हा पण हे हाताने दबत नाहीयेत. हा तर हे ताबडतोब क्युरिंग होतं. तसं प्रिंट करून झालं हा की इमिजिएट क्युरिंगला स्टार्ट होते. हा. हे काल प्रिंट केलेले आहेत, हा. तर हे आता जर बघितलं तर हे चांगले कडक झालेले आहेत. ओके, पण ह्याचा टोटल क्युरिंग टाइम जो असेल तो साधारण एक 8 दिवसाचा वगैरे असेल. ओके. म्हणजे त्याच्या सेंटर मध्यबिंदू पर्यंत ते पूर्ण क्युअर होण्यासाठी म्हणा हा. किंवा असं. तर ओके. त्याला नॉर्मली आपण क्युरिंग झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण स्लॅब वगैरे कास्टिंग ह्या सगळ्या वगैरे घेणार आहोत. ओके. जसं लेंटल भरली, मग स्लॅब भरला आणि मग पुढचं काम परत चालू होईल. ओके. असं होईल. सो आता हे जर मी बघतोय सर, हे मेजरली जे कन्स्ट्रक्शन चाललंय ते कॉन्क्रीट मध्ये चाललंय. आता थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस करत होतो की हेच कन्स्ट्रक्शन आपल्याला मातीमध्ये पण करता येईल. हो, ह्यामध्ये इव्हन तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही माती आणि गाईचं शेण किंवा अशा प्रकारची जी काही आपली हे आहेत ती जर फिल करून टाकली हा, तर अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे त्याचा पण इफेक्ट तुम्हाला येणार नाही आणि तर थोडं थंडावा पण राहील घरामध्ये. गारवा पण राहणार आहे. ओके. आणि अशा प्रकारे यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण ह्या टेक्नॉलॉजीमध्ये करू शकतो. हे प्रिंटिंग सुद्धा मातीचं होऊ शकतं, पण ओके. त्यासाठी वेगळं मटेरियल डेव्हलप करावं लागेल मातीसोबत. ओके. तर ते करून मग ते मातीचं पण प्रिंटिंग करता येईल आपल्याला. ओके. आणि ह्यावर तुम्हाला वेगवेगळी टेक्स्चर पण करता येतील. राईट. तुम्ही बघाल की वेगवेगळे शेप, वेगवेगळे टेक्स्चर हा. ही या भिंतीमध्येच करून मिळतील. आता हे आतलं फिनिश आहे तुम्हाला लाईन लाईनचं दिसतंय, हा. पण ज्यांना हे प्लेन हवं असेल हा. तर त्याला मग एक्स्ट्रा ऍडिशनली आपण ह्याला पीओपी करू शकतो किंवा जिप्सम करू शकतो. तुम्हाला जे हवं तसं फिनिश करू शकतो. ओके सर, आता महत्वाचं म्हणजे बघा, स्ट्रेंथ बद्दल तर आपण बोललो, आपण डिझायनिंग बद्दल बोललो, पण लोकांचा कन्सर्न काय असतो? प्राइसिंग. ओके, की बाबा जर समजा मी एक 1 BHK 2 BHK घर बांधतोय तर रेनको बंगलो जे प्रसिद्ध आहे की आपण आतापर्यंत जे पण आपले मुंबईतले पुण्यातले कोकणकर आहेत त्यांना कोकणामध्ये घर देतो तर त्यांना आपण बजेटमध्ये देतो. बरोबर तुमच्यासारखं बजेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून कोणी घरं दिलेले नाहीये. बरोबर. तर आता याचं बजेटवरती किती इम्पॅक्ट पडेल? बजेटवर इम्पॅक्ट पडणारच आहे. हा. जसं की आपलं तुम्ही नॉर्मली चिऱ्याचं RCC घर घेतलं तर त्यापेक्षा 100 रुपये पर स्क्वेअर फीट याचा रेट कमीच राहणार आहे. कमी राहणार आहे, कमी राहणार. म्हणजे उलटा इम्पॅक्ट पडणार आहे. येस येस. चिऱ्याच्या घरापेक्षा जास्त स्ट्रेंथ आणि त्याचबरोबर प्राइस पण कमी. प्राइस पण कमी. सर आता बघा, प्रत्येक जण काय नवीन टेक्नॉलॉजी असेल पटकन अडॉप्ट करत नाही. काही काही लोकांना चिऱ्याची घरं पण हवी असतील. तर आपली जी कुडाळची साईट आहे ज्याच्यावरती आपण 144 बंगले बांधणार आहोत तर बरोबर. त्याच्यामध्ये
चिऱ्याचं जर तुम्ही 1 BHK बांधकाम केलं तर किती कॉस्टिंग जाणार, आणि जर आपण या नवीन टेक्नॉलॉजीने जर बांधकाम करून घेताय तर किती फरक पडेल सर? साधारण 1000 स्क्वेअर फीटचं घर असेल हा, तर तुम्हाला 1 लाख रुपये कमी होतील ह्या घरामध्ये. 1 लाख रुपये कमी होतील. येस. ओके, म्हणजे जर समजा आता आपण तिथे जर 1 BHK कितीने लॉन्च केलाय? 1 BHK 23,40,000 ने केलाय. हा, तर त्यात 50,000 कमी होऊन तुम्हाला तो 22,90 मिळेल. येस. 22,90 मिळेल. म्हणजे ही Yes, yes. नवीन टेक्नॉलॉजी, मजबूत घर, हम्म, चांगलं डिझाईन, बरोबर. ओके, आणि तुम्हाला स्वस्तामध्ये पण मिळणार. येस. ओके, सो म्हणजे तुम्हाला कळलं की एक कम्प्लिटली विन विन सिच्युएशन आहे. आणि एक मुद्दा आहे यामध्ये हा. की प्राइस ही कमी होणारच आहे, पण जो वेळ वाचतोय हा, त्यामुळे आज बँकेचा हप्ता तुम्हाला चालू व्हायला जवळजवळ 1 वर्ष लागतं. ते राईट. 1 वर्षाचं व्याज आहे ते साधारण 25 लाखाचं जर बजेट असेल तर त्याच्यावर तुम्हाला जवळजवळ 8% 2 लाख रुपये तुमचं व्याज जातं. तर त्याच ठिकाणी आपल्याला तो जर 3 ते 6 महिन्यात झालं तर तिथे 1 लाख रुपये वाजणार आहे. राईट, करेक्ट. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीमुळे हे 1 लाख रुपये आणि ते 50 म्हणजे छोट्या घराच्या मागे नाही म्हटलं तरी 1.5 लाख रुपये सेव्हिंग होणार आहे. राईट. सो म्हणजे एक 6 महिन्यात सर, म्हणजे आता कुडाळ साईटला जर कोणी आत्ता बुकिंग करताय तर एक 6 महिन्यामध्ये आपण घर प्रॉमिस करू शकतो का? येस, 6 महिन्यात आपण घर प्रॉमिस करू शकतो. ओके, सो आता सर तिकडे आपल्याला म्हणजे काय काय ऑप्शन्स आहेत सर? 1 BHK, 2 BHK, 3 BHK? नॅचरली प्रत्येकाच्या बजेट प्रमाणे त्यांनी प्लॉट सिलेक्ट करायचा आहे हम्म, आणि त्या प्लॉटवर त्यांना हवा असलेला बंगला 1 BHK, 2 BHK, 3 BHK, अगदीच ज्याचं बजेट नाही, एकदम कमी बजेट आहे, ते 1 RK ला पण जाऊ शकतात. ओके, तो पण ऑप्शन आहे आपल्याला. येस येस येस. ओके, आणि ते दोन्ही ऑप्शनला जाऊ शकतात. ज्यांना या 3D प्रिंटिंगने जायचं आहे तर ते 3D प्रिंटिंगने जाऊ शकतात, आणि ज्यांना चिऱ्याची घरं बांधून हवी आहेत तर त्याने पण जाऊ शकतात. येस. सर किती वर्ष झाली घरं बांधता? आपल्याला 20 वर्ष झाली आपण घर ओके, बांधत होतो. आणि बघा, तुम्ही एक पारंपरिक डेव्हलपर होता, चिऱ्याची घरं बांधत होता, तर आता ही तर एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. हम्म. तर तुम्ही पहिले आहात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये की या 3D प्रिंटिंगने घरं बांधतात, तर तुम्हाला काय वाटलं या टेक्नॉलॉजीकडे जावं? एकतर आमचं ऑलवेज विजन असं असतं की आपण आपल्या ग्राहकांना कमीत कमी प्राइस मध्ये आणि चांगल्या टेक्नॉलॉजीचं घर कसं देऊ शकू. की आतापर्यंत आम्ही फक्त स्ट्रेंथवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, की इंटेरियरवर किंवा बाकीच्या ज्या जे लुक्ससाठी, ह्यामध्ये तर आम्ही लुक पण देणार आहोत हा, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये. ह्याच्या आधीची आमची घरं होती ती लुकसाठी फेमस नव्हती, राईट. पण लोकांना एक मजबूत घर जे लॉंग रन मध्ये त्यांना कमीत कमी बजेटमध्ये कसं मिळेल हा त्याच्या मागचा व्यू होता. कारण आमचं मेन आहे ते झाडं लावणं. हा, कारण झाडं, आजूबाजूला झाडं लागली पाहिजेत, जेणेकरून या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की झाडांच्या सावलीमध्ये घरं आली आहेत, राईट. आणि मग ते मायक्रो क्लायमेट जे तयार होतं त्याने वेगळा आनंद मिळतो. ओके. तर तो व्ह्यू ठेवूनच आम्ही हे करण्याचं ठरवलं, आणि त्यामुळे आम्ही शोधतच होतो हा. की ही टेक्नॉलॉजी आपल्याला जगात हे चालू असतं, हा. पण आपल्या भारतात कसं मिळणार हा. हा एक आमचा कन्सर्न होता. किती सुंदर प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे, आणि काहीतरी नवीन रेनको बंगलोज घेऊन आलेलं आहे. वर्षानुवर्ष म्हणजे 20 वर्षापासून ते कोकणामध्ये बजेट होम्स देतात, तर यावेळी ते बजेट होम्स पण देतातच आहेत. ओके, वेल स्ट्रेंथचं देतात, पण काहीतरी नवीन देतात. डिझायनर घरं असेल तर त्याची कॉस्टिंग थोडी डिफर करेल का? नाही, कॉस्टिंग मध्ये फरक पडत नसतो. कॉस्टिंगचा फरक हा पडतो तो स्क्वेअर फीट वर पडतो. ओके. आता तुम्हाला लॅविश घर जर, हे छोटं घर आहे हम्म. त्याच्या डिझाईनला एवढा स्कोप मिळत नाही. हा. कारण तुम्ही जर छोट्या बेडरूमला राऊंड शेप मध्ये करायला गेले हा. तर तुम्हाला बाकी फर्निचर आणि ह्या गोष्टींचा थोडी अडचण येऊ शकते. राईट, राईट. तर त्या दृष्टीने जर थोडंसं लॅविश घर असेल, 1000 फूट असेल, 800 फूट असेल, हा. तर मग तुम्ही त्याला डिझायनिंग वेगवेगळं करण्यासाठी तुम्हाला स्कोप मिळतो. ओके. तर असा तो पार्ट आहे की स्क्वेअर फीट जसं वाढत जाणार हा. तशी तुमची प्राइस वाढत जाणार. ओके, सो बघा आता इकडे खाली तुम्ही कॉलम बघू शकता. सो सर, नवीन टेक्नॉलॉजी आहे, सगळं मान्य आहे. हम्म. ओके, की जी टेक्नॉलॉजी आहे ती 3-4 वर्षापासून ऑपरेशनल आहे, पण आपली जी कोकणातली पारंपरिक जे ज्यांना घरं बांधायची आहेत, बरोबर. ओके, तर त्यांचा मेन कन्सर्न तर स्ट्रेंथच राहणार. बरोबर. ओके, तर आपली जी चिऱ्याची घरं बांधत होतो आणि ही जी घरं बांधणार आहोत तर त्याच्यामध्ये पण कॉन्क्रीटचा वापर होतो, याच्यामध्ये पण होतो. तर तुम्ही मेक शुअर करण्यासाठी रेनको बंगलो स्पेशल असं काय करताय सर? यामध्ये बघितलं तुम्ही तर आतमध्ये जेव्हा फुटिंग केलंय, फाउंडेशन केलंय, हा, त्यावेळी कॉलम हे वर आणलेले आहेत, हा, आणि ते कॉलम जे आहेत ते हा. कॉलम पुढे कंटिन्यू केले जाणार आहेत. इथे हा. असा पॉकेट मारला जातो, हा, त्या पॉकेट मधून आतमधले जे बार्स, जे कंटिन्यू बार असतात, हा, त्याला स्टील बांधून मग पुढे त्याला शटरिंग करून हा. त्यामध्ये कॉलम भरले जातात, हा. आणि मग लेंटल पण भरली जाते. ओके. म्हणजे या विंडोच्या वरची लेंटल पण भरली जाईल, हा. आणि तसंच स्लॅब बीम, आणि नंतर मग पुढे स्लॅब, असं ते ओके. सगळं काम आरसीसीचं होणार आहे. अच्छा, म्हणजे जे आरसीसीचं काम Yes, असतं yes, yes. चिऱ्याच्या घरामध्ये ते आपण स्ट्रक्चरल करणार आहोत. इंजिनियरच्या सगळ्या रिक्वायरमेंट प्रमाणे टोटली आरसीसी वर्क जेवढं लागतं हा. ते सगळं यामध्ये तुम्हाला मिळणार. कारण याच्या आतमधली जी विड्थ आहे ती हम्म. जवळजवळ 8 इंचाची आहे, हा, आणि त्याची जी काय ज्याप्रमाणे त्याला लागतात डिझाईन हा. बार्स, ज्याप्रमाणे लागतात ते सगळे सोडलेले आहेत. ओके. सो आता आपल्या मागेच बघतोय सर, हे आता हे
असं हे ही याच्यातून- एक्स्ट्रा स्ट्रेन दिलेली हा. आहे. ज्या ठिकाणी डोर येतो हा मग डोर फ्रेम लागते, हा. मग त्या ठिकाणी ही एक्स्ट्रा स्ट्रेन देण्यासाठी हे एक्स्ट्रा वळवलेलं आहे ओके. कॉन्क्रीट असं केलेलं आहे. सो बघू शकता हे असं कॉन्क्रीट हे जो पाईप आहे त्याच्यातून असं बाहेर येत आहे आणि तिकडे ते रेडी करतायत ना सर. हो हो हो, ते मिक्सिंग होतं तिथे, हा मग ते त्यामध्ये टाकलं जातं हा आणि त्यातनं पंपाच्या द्वारे ते फिडिंग इकडे होतं हा. आणि मग हे प्रिंट होतं. ओके. सो तुम्ही बघू असं आहे. शकता टेक्नॉलॉजी बदलते, जग बदलतंय. ओके. आणि कोकणामध्ये पण अशी घरं बनवली जातात. ओके. सो वाव, कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं? तर त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सो बघितलात रेनको बंगलो 20 वर्षापासून कोकणामध्ये कन्स्ट्रक्शन करताय आणि रेनको बंगलोचे सुधीर राणे सर आपल्या मुंबईकरांसाठी, पुणेकरांसाठी आणि किंवा कोकणामध्ये ज्यांना घरं बांधायची आहेत यासाठी ना काहीतरी नवीन युनिक गोष्ट घेऊन आलेत. हे 3D प्रिंटिंगने जी घरं बांधली जाणार आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक डिटेल इन्फॉर्मेशन मिळाली असेल. जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि या पद्धतीने जर तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर करायचं असेल, आपल्या कुडाळमध्ये मोठी टाउनशिप येते 144 बंगल्याची, तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा. आपलं मुंबईला पण ऑफिस आहे ना सर? हो, मुंबईला आपलं ऑफिस आहे हा आणि ज्यांना बंगलो घ्यायचा असेल हा त्यांना साधारण अशा पद्धतीने आपल्याकडे फायनान्शियल केलं जातं हा. की 25,000 रुपये बुकिंग अमाऊंट असते हा आणि त्या बुकिंग अमाऊंट केल्यानंतर आम्ही त्यांचे पेपर आहेत ते बँकेत पाठवून सँक्शन करून घेतो. म्हणजे त्या माणसाला कुठेही जास्त ठिकाणी फिरावं लागत नाही. ते त्याचं सँक्शन झालं की त्याने बँकेत येऊन इतर फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून त्याचं लोन सँक्शन झाल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झालं की त्याची डिस्बर्समेंट होते आणि सायमल्टेनियसली आम्ही बुकिंगच्या नंतर त्यांचं काम सुरू करतो आणि मग त्यांना एक 3 ते 6 महिन्यात त्यांचं रेडी बंगलो बघायला मिळेल येणाऱ्या काळात. ओके. जर तुम्ही कोकणामध्ये घर बांधताय तर तुम्ही हा ऑप्शन नक्कीच कन्सिडर करा. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.